व्हिडिओला वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ कंटाळवाणा होणार नाही आणि मी नोट्स या माइंड मॅप स्वरूपात दिल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या लक्षात ठेवायला सहज सोप्या जातील. व्हिडिओ खूप चांगला होईल याची मी काळजी घेतो. कंटाळवाणा होणार नाही. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर माझ्या वॉच टाईमचं काय होईल? ठीक आहे. आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा, बाजार आहे ना, हा शब्द म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर तो भाजी बाजार किंवा आपल्या विभागातील एखादा विशिष्ट रस्ता येतो. परंतु ही अशी स्थिती आहे, की बाजार म्हणजे काय? ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. आता आपल्यासमोर काय येतं, की रेल्वे स्टेशन जवळचा भाजी बाजार किंवा आपल्या विशिष्ट ठिकाणी भरलेला बाजार येतो. पण बाजार याचा सामान्यतः अर्थ जर आपण बघितला, जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. परंतु अर्थशास्त्रीयदृष्ट्या जर अर्थशास्त्राच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात, तर एक विशिष्ट ठिकाण नाही, तर अशी व्यवस्था ज्यामध्ये विक्रेते आणि ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात. वस्तू व सेवांचे आदान-प्रदान, त्यांची देवाण-घेवाण ते करतात. आता बाजाराची व्याख्या प्राध्यापक कुर्णो यांनी काय दिली आहे बघा. ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी-विक्री केली जाते, अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नाही, तर असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो, की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती होते. ठीक आहे. आता बाजार म्हणजे हे संभाव्य ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील एक जाळे आहे. परस्पर संबंध असतो येथे. म्हणजे अ, काय आहे हे एक जाळे आहे परस्पर संबंधाचे. आता बाजार हा कधी निर्माण होतो किंवा अस्तित्वात येतो, त्यासाठी ग्राहक आणि विक्रेते लागतात. वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री लागते. ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध म्हणजे परस्पर संबंध असणे गरजेचे आहे. बाजारविषयक ज्ञान हे ग्राहकाला सुद्धा असणे गरजेचे आहे आणि वस्तूची किंमत याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. मग काय होतं, तेव्हा बाजार अस्तित्वात येतो. ठीक आहे. आता आपण टाइप्स ऑफ मार्केट किंवा बाजाराचे प्रकार किंवा त्याचे वर्गीकरण क्लासिफिकेशन याकडे वळूया. ठीक आहे. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर लिहिताना बाजाराची व्याख्या, त्याचा अर्थ, स्वरूप आणि मग त्याचे प्रकार स्पष्ट करायचे आहेत. प्रस्तावना लिहिताना तुम्ही काय करायचं आहे, एक बाजाराचा अर्थ सांगायचा आहे. नंतर मुख्य उत्तराची सुरुवात करायची आणि मुख्य उत्तरामध्ये पहिला पॉइंट तुमचा बाजाराची व्याख्या असेल. आणि दुसरा पॉइंट स्वरूप आणि तिसरा पॉइंट त्याचे प्रकार आणि मग तुमचा शेवटी समारोप. या पद्धतीने तुम्ही उत्तर सोडवायचं आहे. आता आपण बघितलं, की बाजार केव्हा अस्तित्वात येतो? जेव्हा ग्राहक आणि विक्रेते असतात, वस्तू सेवांची खरेदी विक्री असते. ठीक आहे. आणि बाजारविषयक ग्राहकाला ज्ञान असते. आता आपण त्याचे वर्गीकरण पाहूया. येथे मी ॲडिशनल वर्गीकरण दिले आहे, जे की एम-पी-एस-सी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. फक्त तुम्हाला पुस्तकात जे दिले आहे, स्थानिक बाजार, जाग राष्ट्रीय बाजार म्हणजे जागतिक, आंतरराष्ट्रीय बाजार, ठीक आहे. अ, हे सगळं तुम्ही तिथे काय करायचं आहे, लिहायचं आहे. पुस्तकात जे आहे ते. मी फक्त ॲडिशनल दिले आहे. ठीक आहे. बाजाराचे प्रकार पाहिलं तर व्यवहाराच्या क्षेत्रानुसार बाजाराचे प्रकार हे म्हणजे स्थानिक बाजार आणि जागतिक बाजार. म्हणजे हा स्थळानुसार सुद्धा स्थळानुसार थोडक्यात आपण या जो पहिला मुद्दा आहे, त्याला आपण स्थळानुसार बोलूया. ठीक आहे. हा जो पहिला मुद्दा आहे ना, त्याला आपण स्थळानुसार अ, बोलूया किंवा व्यावहारिकदृष्ट्या. स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय? एक विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरता मर्यादित असलेला बाजार. ठीक आहे. या वस्तूचे उत्पादन होते आणि त्या ठिकाणून ग्राहक वस्तूची खरेदी करतात. असा बाजार म्हणजे स्थानिक बाजार. उदाहरणार्थ शेतकरी आपले उत्पादन आपल्याच गावात विकतात. ठीक आहे. एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरता तो मर्यादित असतो. ते किरकोळ बाजारावर याचे ते उदाहरण आहे. ठीक आहे. नंतर आहे जागतिक बाजार. याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा म्हटले जाते. संपूर्ण जगाच्या व्याप्त असलेला बाजार. म्हणजे राष्ट्रीय सीमा ओलांडली जाते आणि वस्तू व सेवांचे आदान-प्रदान केले जाते.
उदाहरणार्थ औषध, माहिती तंत्रज्ञान वगैरे. ठीक आहे. नंतर आहे अ, विनिमयाच्या पद्धतीनुसार रोख बाजार आहे, उधारी बाजार आहे. ठीक आहे. अ, हा प्रकार तुम्हाला पुस्तकात नाहीये. तो मी असाच ॲडिशनल दिलाय. आता वस्तूच्या स्वरूपानुसार हे वस्तू व सेवा बाजार आहे. हा सुद्धा एक बाजाराचा प्रकार आहे. ठीक आहे. वस्तूची खरेदी-विक्री होणारा आणि सेवांची खरेदी-विक्री होणारा बाजार. ठीक आहे. आता कालावधीनुसार जर पाहायला गेलो, तर बघा अल्पकालीन बाजार, दीर्घकालीन बाजार आणि आपल्या पुस्तकात अत्यल्प, दीर्घ आणि अतिदीर्घकालीन असे बाजाराचे प्रकार आहेत. ते तुम्ही बघा इथे मी मेन पॉइंट्स दिलेत. म्हणजे परीक्षेला जास्त करून अल्पकालीन आणि दीर्घकालीन यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तिथे मी पहिला रेफरन्स किंवा संदर्भ तिथे दिला आहे. अल्पकालीन बाजार म्हणजे काय? तुम्हाला त्याचं एक आधी उदाहरण सांगतो. अल्पकाळ, 1 वर्षापेक्षा कमी म्हणजे त्यांची खरेदी-विक्री अल्पकाळ होते, असा तो बाजार आहे. आता पावसाळ्यातील छत्री किंवा रेनकोटचा बाजार. म्हणजे त्या ऋतूला म्हणजे सीझनला त्या वस्तूंची खरेदी होते, असा. ठीक आहे. आता दीर्घकालीन हा जो बाजार आहे ना, तो साधारणपणे 5 वर्षापर्यंतचा असतो. आता भांडवली वस्तूचा बाजार बरोबर आहे. त्या बाजारात वस्तूची खरेदी विक्री दीर्घ कालावधीत म्हणजे यात उत्पादन खर्च बदलणे शक्य असते, असा तो अ, बाजार असतो. आता इथे तुम्हाला मी टिप पण दिली बघा. हां, ही टिप महत्त्वाची आहे. स्पर्धेच्या नुसार पूर्ण स्पर्धात्मक बाजार, ज्या बाजारात एकूण विक्रेते व खरेदीदार असतात. म्हणजे एकच ग्राहक आपलं सॉरी एक ग्राहक नाही, असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात, असा. नंतर एकाधिकार, ज्या बाजारात फक्त एकच अ, विक्रेता असतो. नंतर आहे मक्तेदारीयुक्त, ज्या बाजारात काही मोजके मोठे विक्रेते असतात. नंतर अल्पाधिकार, ज्या बाजारात काही मोजके मोठे खरेदीदार असतात. असा हा बाजार आहे. ज्या बाजारात मोठ्या संख्येने विक्रेते असतात, परंतु वस्तू भिन्न असतात. असा एकाधिकार स्पर्धात्मक बाजार. ठीक आहे. नंतर संघटनाच्या स्वरूपानुसार बाजाराचे प्रकार पडतात. संघटित आहेत, असंघटित आहेत. ठीक आहे. माहितीच्या उपलब्धतेनुसार सुद्धा त्याचे प्रकार पडतात. आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? याविषयी आपण जाणून घेऊया. ठीक आहे. अ, बघा या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील, तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लवकरात लवकर देतो. ठीक आहे. आता पूर्ण स्पर्धा ची तुम्हाला व्याख्या द्यायची आहे. पुस्तकातील देऊ शकता किंवा तुम्हाला जी समजली आहे, ती तुम्ही व्याख्या देऊ शकता. आता जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक, जेव्हा उत्पादक असतो आणि त्याचे जो उत्पादन घेतो, त्याला जी असणारी मागणी जर लवचिक असेल, तर तो पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. आता यामध्ये जर लक्षात ठेवायचं झालं, तर पूर्ण स्पर्धा म्हणजे बाजारातील अशी स्पर्धा, की ज्यामध्ये मोठ्या संख्येने खरेदीदार व विक्रेते असतात. कोणत्याही एका खरेदीदार किंवा विक्रेत्याकडे बाजारभावावर परिणाम करण्याइतकी सत्ता नसते. हे सुद्धा महत्त्वाचे आहे. पण आपल्याला पुस्तकात जी व्याख्या दिली आहे, तीच रेफर करायची आहे. हां, तुम्ही ॲडिशनल प्रस्तावनामध्ये लिहू शकता आणि नंतर मुख्य उत्तरात जी मेन व्याख्या आहे आपल्या पुस्तकात नमूद केलेली, ती तुम्हाला लिहिणं गरजेचे आहे. ठीक आहे. वस्तू एकसारखी असतात व बाजारात कोणत्याही प्रकारचे अडथळे नसतात. ठीक आहे. आता एकसारख्या वस्तू म्हणजे काय? की ज्या आकार, चव म्हणजे एकजिन्सी असतात थोडक्यात. या सर्व वस्तू पर पर पूर्णतः पर्यायी असतात परस्परांना. म्हणजे यामध्ये काय असतं, वस्तू, आकार, रूप, चव इत्यादी बाबतच्या समान, सारख्याच असतात, असा बाजार. ठीक आहे. पूर्ण स्पर्धेची उदाहरणं म्हणजे काय? जर आपण बघितलं तर दादर मुंबईचा फुल बाजार, स्थानिक फुल बाजार, देशभरातील पेट्रोल पंप, भाजीपाला व फळे बाजार, शेअर बाजार आहे, परकीय चलन बाजार आहे, सरकारी रोख बाजार आहे. ठीक आहे. आता पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक म्हणजे खरेदीदार व विक्रेते यांची संख्या काय आहे? अ, मोठी असते. ठीक आहे. म्हणजे बाजारातील सहभाग हा दोघांचाही नगण्य असतो. कोणताही एक विक्रेता किंवा ग्राहक वस्तूच्या किमतीवर कोणताही प्रभाव पाडू शकत नाही. विक्रेते व ग्राहक दोघेही किंमत स्वीकारण्यास
हे एवढं लक्षात ठेवा. नंतर वस्तू एकसारख्या म्हणजे समरूप असतात किंवा एकजिन्सी असतात. म्हणजे चव, आकार, रूप इत्यादी बाबत. ठीक आहे? हे लक्षात ठेवा. आता कोणत्याही एकाही विक्रेत्याकडे किमतीवर परिणाम करण्याची सत्ता नसते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. ठीक आहे. ग्राहकाला विक्रेत्यांविषयी व वस्तूंविषयी पूर्ण माहिती असते. ठीक आहे. ग्राहक जो आहे, एकदा त्याला एखाद्या उत्पादनाविषयी माहिती झालं, की काय होतं, आपण त्याला म्हणजे काय म्हणतात ते, किंमत जास्त सांगून किंवा कमी सांगून आपण त्याचं काय म्हणतात, नुकसान करून घेत नाही विक्रेता. कारण ग्राहकाला त्या वस्तूच्या विषयीची माहिती झाली असते. आता धरून चला, एक हा समजा आपण पेन वापरतो, त्याची किंमत निश्चित असते. ठीक आहे. आणि ग्राहकाला त्या वस्तूविषयी माहिती आहे, की हा पेन कुठल्या कंपनीचा आहे. ठीक आहे. ते वैशिष्ट्य काय आहेत त्याची, कंपनी कशी आहे, हे सगळं ग्राहकाला एक प्रकारे माहिती झालेलं असतं. त्यामुळे इथे काय आहे, वस्तूविषयी व विक्रेत्याविषयी ग्राहकाला पूर्ण माहिती आहे. इथे तो अज्ञान नाही, म्हणजे तो सज्ञान आहे या बाबतीत. उत्पादन घटकांचे पूर्ण गतिशीलत्व असते. उत्पादन अडथळे नसतात, तसेच बाजारात प्रवेश आणि निर्गम सुकर असतात. आता प्रवेशावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध नसतो, थोडक्यात सांगायचं झालं तर. आता प्रवेशावर निर्बंध म्हणजे काय? तर जेव्हा एखादा नवा व्यवसाय सुरू करतो, तेव्हा कायदेशीर, अर्थशास्त्रीय आणि जेव्हा ती तांत्रिक बंधने येतात, तेव्हा आपण प्रवेशावर निर्बंध असे म्हणतो. धरून चला, ए ही एक व्यक्ती आहे, तिला बँक सुरू करायची आहे. तर त्याला परवाना यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्ज करावा लागतो. परंतु पूर्ण स्पर्धेत अशा प्रकारचे निर्बंध नसतात. एवढं लक्षात ठेवा. हे उदाहरणाच्या ते तुम्हाला समजतील. ठीक आहे. म्हणजे जर वाटलं उद्योग संस्थेला, की नाही आता मला काय म्हणताय तोटा होण्याची शक्यता आहे, तर तो निर्गमन करू शकतो आणि जर प्रॉफिट झाला असेल, तर स्वतः बाजारात प्रवेश करू शकतो. याला मुक्त प्रवेश असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्ण स्पर्धा ही अशी बाजार व्यवस्था आहे, की जिथे अनेक खरेदीदार व विक्रेते मुक्तपणे व्यवहार करतात. वस्तू एकसारख्या असतात व कोणत्याही एकाही घटकाकडे किंमत ठरवण्याची सत्ता नसते. हं. म्हणजे एकच किंमत असली तरी एक ती किंमत ठरवण्याची सत्ता नसते. ठीक आहे. यामध्ये हे किंमत स्वीकारणारे असतात ग्राहक आणि विक्रेते एवढं लक्षात ठेवा. म्हणून बघा, मागणी व पुरवठा याचे ज्ञान असते. कारण आत्ताच म्हटल्याप्रमाणे पूर्ण स्पर्धा बाजारात विक्रेते आणि ग्राहक किंमत स्वीकारणारे असतात. कारण त्यांना मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित केलेली एकच किंमत बाजारात मिळते आणि त्याविषयी त्यांचे ज्ञान असते. जाहिरातीचा खर्च नगण्य असतो. सरकारी हस्तक्षेप नसतो. वाहतुकी खर्चाचा अभाव असतो. आता किमतीमध्ये समानता येते हां, वाहतूक खर्च नाही हे गृहीत धरल्यामुळे. निहस्तक्षेप धोरण असते म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नाही. पूर्ण स्पर्धेचे महत्त्व काय आणि फायदे काय? ग्राहकास योग्य दरात एकसारख्या वस्तू, उत्पादन व वितरणात कार्यक्षमता, ग्राहकाचे शोषण होत नाही कारण त्यांना किमतीविषयी ज्ञान असते. देशाच्या एकूण आर्थिक विकासास मदत होते. ठीक आहे. हे आहे. पुढे बघा. पूर्ण स्पर्धेची किंमत कशी निश्चित केली जाते? यासाठी तुम्हाला अंदाजपत्रक सॉरी मागणी व पुरवठा पत्रक, अंदाजपत्रक नाही जरा ते हे झालं. मागणी व पुरवठा पत्रक गरजेचे आहे आणि याआधी पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीची प्रक्रिया, समतोल बिंदू, समतोल किमतीचे वैशिष्ट्य आणि एक आकृतीद्वारे स्पष्टीकरण. ठीक आहे. या घटकांचा समावेश आहे. आपल्याला पुस्तकात दिलेले आहे. पण मी एक वेगळा ग्राफ घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सहज सोपं होईल. तुम्ही परीक्षेला उत्तर देताना आपल्या शब्दात लिहायचे आहे आणि उत्तरं कशी लिहावी यासाठी YouTubeचे नवीन-नवीन व्हिडिओ पाहत राहा. आपलं चॅनल आहेच तुमच्या मदतीला आणि तुम्ही माझ्या ब्लॉगिंगच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आता मला चॅनलवरून माझ्या दुसऱ्या ब्लॉगिंगच्या चॅनलची आठवण झाली, त्यामुळे मी सांगतो. त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यावर मी ट्रॅव्हल व्लॉग्स करतो. ठीक आहे. ते सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा आणि हे चॅनल
तुमच्यासाठीच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. तर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता बघा, पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चित प्रक्रिया. आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? तर ते बाजाराचे असे स्वरूप आहे जिथे असंख्य विक्रेते आणि ग्राहकांना एकच जिन्सी वस्तू विकल्या जातात. वर मी म्हटल्याप्रमाणे. विक्रेते व ग्राहकांची संख्या एवढी जास्त असते की एखादा विक्रेता किंवा ग्राहक वस्तूच्या किमतीवर कुठलाही प्रकारची सत्ता किंवा प्रभाव टाकू शकत नाही. मी म्हटल्याप्रमाणे. ठीक आहे. आता पूर्ण स्पर्धा बाजारात एकच किंमत, त्याला समतोल किंमत असे म्हणतात. आता समतोल किंमत म्हणजे काय? ही संकल्पना समतोल ही संकल्पना म्हणजे काय तर तोल. समतोल बिंदूवर 2 विरुद्ध बले म्हणजे मागणी पुरवठा व समान असतात. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता उद्योग संस्था आहेत ना, त्या समतोल बिंदूवर जास्त नफा मिळवतात. एवढं लक्षात ठेवा. पूर्ण स्पर्धेतील किमतीची निश्चित प्रक्रिया आता आपण बघूया. मागणी आणि पुरवठा कात्रीच्या 2 पात्याप्रमाणे असतात. हे लक्षात ठेवा. पूर्ण स्पर्धेतील किंमत ही बाजारातील मागणी व पुरवठा यांच्या परस्पर संवादी क्रियेतून निश्चित होते. या प्रक्रिये पुढील टप्प्यांद्वारे समजून घेता येते. या प्रक्रियेकडे पुढील टप्प्यांद्वारे समजून घेता येईल आपल्याला. 1. मागणी व पुरवठा यांचा परस्पर संवाद. ग्राहकांना वस्तू विविध किमतीवर खरेदी करायची असते. म्हणजे प्रत्येक किमतीस काहीतरी मागणी असते. मागणी म्हणजे काय? अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे इच्छाशक्ती. ती वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि इच्छाशक्ती. ठीक आहे? ती म्हणजे अ, मागणी. ठीक आहे? मागणी. मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. ठीक आहे? अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ असते आणि ती खर्च करण्याची मानसिक तयारी असते. असं आपण साध्या भाषेत मागणी म्हणतो, की अशी इच्छा जी काय कर अशी इच्छा जिला खरेदीची शक्तीचे पाठबळ असते आणि ती खर्च करण्याची मानसिक तयारी. आता कुठलीही गोष्ट आपण खर्च करताना आपली खर्चाच्या दृष्टीने मानसिक तयारी करतो. ठीक आहे? त्याला आपण मागणी म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. आता उत्पादक विविध किमतीवर वस्तू विक्रीसाठी तयार असतात. म्हणजेच प्रत्येक किमतीस काहीतरी पुरवठा असतो. जेव्हा एखाद्या किमतीवर बाजारातील मागणी व पुरवठा समान होतो, तेव्हा त्या किमतीवर व्यवहार स्थिर होतात. त्यालाच समतोल किंमत म्हणतात. ठीक आहे. समतोल किंमत म्हणजे काय कळलं? जेव्हा एखाद्या किमतीवर बाजारातील मागणी व पुरवठा समान होतो. समतोल, समान तोल म्हणजे अ, समानता तिथे साधली जाते. तो जो तोल आहे, त्या समतोल बिंदू 2 विरुद्ध बले काय आहेत? समान असतात. म्हणजेच मागणी व पुरवठा दोन्ही काय आहेत? सम आहेत, समान आहेत. ठीक आहे. अ, असमानता नाही आहे, समान आहे. ती विरुद्ध बले आहेत ना, ती समान आहेत. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला आता या आकृतीद्वारे लक्षात येईल. हां. अ, समतोल, समतोल ही संकल्पना तोल, समतोल ही संकल्पना म्हणजे तोल आहे. कळलं? समतोल बिंदू म्हणजे काय? तर मागणी व पुरवठा वक्र ज्या बिंदूवर एकमेकांना छेदतात. बघा, मागणी वक्र व पुरवठा वक्र या 2 भिन्न संकल्पना म्हणजे वक्र हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. ज्या बिंदूवर एकमेकांना छेदतात, ठीक आहे? त्याला समतोल बिंदू म्हणतात. त्या बिंदूवर पोहोचल्यावर ना अतिरिक्त मागणी राहते, ना अतिरिक्त पुरवठा राहतो. त्यामुळे किंमत स्थिर राहते. समतोल किंमत याची वैशिष्ट्य. हे पुस्तकात नाही, पण हे मी का दिलंय? जेणेकरून तुम्हाला आकृतीचे स्पष्टीकरण आणि त्याचे थोडक्यात काय म्हणतात ते, एक रचना, स्ट्रक्चर लक्षात येण्यासाठी. या किमतीवर मागणी आणि पुरवठा काय आहेत? समान आहे. समतोल साधला आहे त्यात. जरी ही 2 विरुद्ध बले असली तरी. जरी ती काय आहे? 2 विरुद्ध असली तरी. ठीक आहे. सॉरी जरा. आता इथे आकृतीद्वारे स्पष्टीकरण बघा. वरील आकृतीमध्ये डी काय आहे? मागणी आहे. एस पुरवठा आहे. डी डिमांड, एस सप्लिमेंट ही समतोल बिंदू. ठीक आहे. पी ही समतोल किंमत आहे. क्यू ही समतोल मात्रा आहे. पी या किमतीवर मागणी, टी व पुरवठा समान होतात म्हणून पी ई ही समतोल किंमत निश्चित होते. हा ग्राफ नीट अभ्यासा. ठीक आहे. थोडक्यात काय पूर्ण स्पर्धेतील
किंमत ही बाजारातील मागणी व पुरवठा यांच्या मुक्त परस्पर संवादाने निश्चित होते. समतोल स्थितीत बाजारात स्थैर्य निर्माण होते व संसाधनाचा कार्यक्षम वापर होतो. पूर्ण स्पर्धेत किमतीचे निर्धारण हे स्वाभाविक, निष्पक्ष व वस्तुनिष्ठ पद्धतीने बाजार शक्तीने केले जाते. आता मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार व मक्तेदारीयुक्त बाजार यातील हा फरक तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.